नमस्कार, मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. आपण आज जाणून घेणार आहोत अक्षय्य तृतीया आणि या दिवशी दान केल्याने नेमकं काय पुण्य आपल्या गाठीशी बांधता येतं. तसेच आपल्या अडचणीनुसार कोणतं दान करावं हेही आपण समजून घेणार आहोत. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक अतिशय शुभ दिवस आहे. या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली. महर्षी व्यासांनी महाभारताच्या रचनेलाही याच दिवशी प्रारंभ केला. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान तुमचं नशीब बदलू शकतं. पण चुकीचं दान केल्यास अपेक्षित फळ मिळणार नाही. म्हणूनच आपल्या अडचणीनुसार योग्य दान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्रानुसार दान केल्याने पुण्य, मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि जीवनातील संकटे दूर होऊन सुख समृद्धी मिळते. या दिवशी केलेलं दान कधीही क्षय पावत नाही, म्हणजेच ते शाश्वत राहते. असे सत्कर्म आणि सत्पात्री दान या दिवशी करावे असे शास्त्रही सांगते. दानाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्यापैकी सात्विक दान म्हणजे योग्य वेळी योग्य व्यक्तीला कोणतीही अपेक्षा न ठेवता विनम्र भावनेने केलेलं दान. आता ही योग्य वेळ म्हणजे काय, तर ही योग्य वेळ म्हणजे अक्षय तृतीया. आणि योग्य व्यक्ती ही आपल्या अडचणींवर अवलंबून असते. चला आपण बघूया. जर तुम्ही आजारी असाल किंवा घरामध्ये सतत आजारपण चालू असेल तर गरजू व्यक्तीला औषधाचं दान करा. तुमच्या कामात नेहमी अडथळे येत असतील तर गरजू व्यक्तीला घड्याळ दान करा. घरात वादविवाद होत असतील तर अनाथालयात जाऊन अन्नदान करा किंवा भुकेल्याला अन्न द्या. आर्थिक अडचण असेल तर गरजू व्यक्तीला आर्थिक मदतच करा. मोठ्या संकटात असाल तर गोदान करा किंवा गायीसाठी खाद्यदान करा. विवाहात अडचणी येत असतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये जर काही त्रास होत असेल तर गरीब कुटुंबातील एखाद्या वर किंवा वधूच्या लग्नासाठी कपडे, दागिने किंवा सजावटीची मदत करा. जर कोणतीही विशेष अडचण नसेल तरीसुद्धा आजच्या दिवशी सर्वोत्तम दान म्हणजे जलदान आहे. म्हणून उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा. पाणपोईमध्ये सहभाग घ्या किंवा गरजूंना पाणी उपलब्ध करून द्या. या सर्व कर्मामुळे तुम्हाला अक्षय पुण्य लाभेल, जे चिरंतन राहील. आणि या पुण्यामुळे आपले पापकर्म किंवा कळत नकळतपणे झालेल्या ज्या चुका आहेत त्या कमी होतील आणि आपल्याला अडचणीतून मुक्त होता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.